डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन। आता आपण शेती करतो पण नैसर्गिकच का बरं, कोणाला काही समजलं का? शेती करतो ना आपण, ती कोणती कोणती करतो? पूर्वी करायचो ती कोणती होती? नैसर्गिक होती, म्हणजे निसर्गातून जे निघेल तेच आपण बनवायचो। म्हणजे त्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत? शेणखतावर शेती व्हायची पूर्वी। गाव छोटस वाढलं थोडस, काय होतं, प्रत्येकाच्या घरी 8-8, 10-10 गायी होत्या, 15 गायी होत्या, 2 खंडी 1 खंडी अशा गायी होत्या, बरोबर का नाही? त्यावरती काय शेणखत निघेल त्यावर शेती व्हायची, ती नैसर्गिक व्हायची। पण उत्पन्न काय होतं? कमी होतं। म्हणजे बाजरी केली 2-3 क्विंटल उत्पन्न, एकरी उत्पन्न मिळायचं। गहू 2च पिकं, हरभरा बाजरी, पावसाळी बाजरी आपल्याकडे खूप व्हायची पहिली। दादर, हा दादर आणि तीनच पिकं धरा तुम्ही। नागली पण आपल्याकडे वरती नागरी व्हायची, नागरी थोडी कमी, तर त्यावरच उदरनिर्वाह चालायचा, बरोबर। आता साधारण 70च्या पुढचे आहेत का लोक आपल्यामध्ये? आहेत ना? म्हणजे मिलो खाल्ली असेल, मिलो लाल ज्वारी होती, आली होती का नाही? साधारण 72 दुष्काळ पडला, त्याच्यामध्ये अमेरिका देश आहे ना, तिकडे डुकरांना खायला घालायची जी लाल ज्वारी होती ना, डुकरांना, म्हणजे जी पाळलेली डुकर राहायचे ना आपल्याकडे, आता आले ते पांढरे डुकर, म्हणून त्यांनी पाठवून दिले। अशी गरज का बरं पडली की आपला देश अन्नधान्याच्या दृष्टीने स्वयंपूर्ण नव्हता, बरोबर। भारत स्वतंत्र झाला त्यावेळी काय झालं, आता बघायचं झालंय, गेल्या 20 वर्षात इकडे सगळं बघायचं झालेलं आहे, बरोबर आहे का नाही? 20-25 वर्षामध्ये बघायचं झालं। पूर्वी काय होतं, सगळं कोरडवाहू, एक वाणी शेती होती, पावसाळी शेती झाली, राहिलं पाणी, रब्बी व्हायची, हरभरा वगैरे व्हायचा, ज्वार व्हायची, दादर, बरोबर आहे का नाही? 2-3 पिकं होते। त्यानंतर वर्षभर लोकांना काहीच काम नव्हतं, फक्त जनावर सांभाळणे, गाई चरायला जाणे, कुठेतरी गोठून द्यायच्या, बरोबर आहे, मासा मारायला जाणे। आणि आमचा म्हातारा आम्हाला आठवतं ना, मी लहानपणी सुद्धा बरेच शेवळ खंदी असतील, जयपूरचा आहे मी, आमची वडील स्वतः मासे मारायचे, त्या वैतरणा हे सगळे धरणावर आहे, मी स्वतः मुखाम राहिलेलो, लहानपणी बारका होतो मी, शाळेतून होतो, तर मला थोडं आठवतं। तर ह्या प्रकारे शेती होती आपली। पण या दरम्यानच्या काळामध्ये काय झालं, पैशाच्या हव्यासापोटी आजूबाजूला बघतो आपण, तो एवढे पैसे कमवतो, मी का कमवू नये, बरोबर आहे। त्याचा बंगला व्हायला लागला, मी अजून जागेवरच आहे, मी आज झोपडीतच बसलोय। म्हणजे जसं जसं चलन वाढत गेलं तशा गरजा वाढत गेल्या। पूर्वी लोकांच्या गरजा कशा होत्या, छोटंसं घर असलं बास झालं, म्हणजे तेव्हा विचार नव्हता, गावात कुणाकडे रेडिओ होता, नंतर कुठेतरी काय होती, ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही आली, बरोबर आहे। ते ब्लॅक अँड व्हाईट टीव्हीवर बघायला म्हणजे की गर्दी राहायची एवढी एकाच घरामध्ये। आता प्रत्येकाच्या घरी त्याचं महत्व राहिलं का? पण पूर्वी जी गोडवा होता, ही लोक तो झोपायचा राहिला, झोपून घ्यायचा, पण कोणी घरात चोरी तरी होती का? घरात 4-5 जण बसले आणि कोणी चोरी करून गेला दिसला कोणी? तर हे होतं, पाचेटचे घर होते, गावात चिमण्या होत्या, चिमण्या आहेत गावात? चिमण्या कुठे गेल्या मग? चिमण्या गेल्या कुठं? ह्या वातावरणात झालेलं बदल, यामुळं त्या चिमण्यांच्या बरोबर माणसावर परिणाम झाला। माणसावर काय परिणाम झाला? आता पूर्वीच्या गायी होत्या, म्हशी होत्या, लोकांच्या तब्येती कशा दष्टपुष्ट उंची होती, आज पोरांच्या उंची आहेत का? बरोबर आहे का नाही? आज जो काही परिणाम दिसतोय ह्या आपल्या हव्यासापोटी झालेला आहे। आणि यातूनच काय झालं, त्यावेळीची गरज होती, त्यावेळी लोकांना खायला अन्न नव्हतं, त्यावेळी जेव्हा उत्पन्न कमी होतं, एकवाणी शेती होती, पावसाळी फक्त पावसाळी शेती व्हायची, खायापुरतं अन्न झालं, म्हणजे भरपूर माणूस समाधानी त्या काळामध्ये। आज काय झालं, ज्याच्याकडे पैसे जास्त मोठा असं झालंय ना, ज्याचा बंगला, ज्याच्याकडे गाडी आहे, ज्याच्याकडे टीव्ही आहे, सगळं आहे, असं तो माणूस मोठा आजच्या याच्यामध्ये झालेला। पण आपण जर ह्या गोष्टी मिळवत असताना एक गोष्ट विसरलो की जमिनी चांगल्या ठेवलेल्या नाही। सगळ्या जमिनी तुमच्या सकट सगळ्या जमिनी ह्या विषारी आहेत, आणि त्यातून उत्पादन होणार सगळं तुम्ही विषारीच खाताय। काय करताय? या विषारी खाण्यामुळे तुमचं आयुष्य जे 100 वर्ष होतं ते तुमचं 50-55 येऊन गेलेलं। कोणाला कॅन्सर, आता आमचा सुलता वारला परवा, कॅन्सर होता जयपूरला, बरोबर, तर कालच दावा झाला। हे कशामुळे झालं? आता फवारा मारतो, पाणी पार गळतं, अंगावर पार धुवून जातं,
आंघोळ नाही, पांघोळ नाही, ते धुणं नाही, त्या व्यवस्थित सांभाळणं. पण आपल्याला वाटतं हे तेवढं सोपं नाही. ते पॉइझन आहे. शरीर जोपर्यंत सहन करणार आहे तोपर्यंत सहन करणारच आहे. ते कुठेतरी साठणार आहे. ते जर शरीरातून बाहेरच गेलं नाही ते कुठेतरी साठणार. त्याचे परिणाम तुम्हाला हळू काय असे ना, आज तुम्ही बघा लहान लहान मुलांच्या, माझ्या पोरात सुद्धा मी बघतो त्याचे केस पांढरे व्हायला लागून गेले. का बरं? हे का होतं? कमी वयामध्ये तुमच्या शरीरामध्ये काहीतरी डिफिशियन्सी म्हणजे काहीतरी कमी पडतंय. तसंच शेतीमध्ये झालेलं आहे. शेतीमध्ये काय बदल झाला आता तुम्ही सांगा. एवढं जर पीक आपण दरवर्षी काढतो बरं का, इकडे लक्ष द्या, दरवर्षी पिकं काढतो, मकई काढतो, गहू काढतो, कांदा काढतो, बरोबर, एवढं सगळं पिकं काढतो आपण. त्यात परत काय टाकतो का आपण शेणखत? काहीच टाकत नाही. म्हणजे आकाशातून पडतं काय एवढं मोठं पिकाला ऊस बीस येतात समजा, सगळं पिकं काढतो. कुठले पिकं घ्या तुम्ही, पीक काढतो, कापून घेतो, बैलांना घालतो, परत शेणखत आपलं रासायनिक खत आणायचे, टाकायचे आणि पीक काढायचे. ते किती दिवस देणार आहे दूध? जशी गाईचं दूध द्यायची कॅपॅसिटी आहे तिथं 2 लिटर दूध देणार आहे गाई, तुम्ही 10 लिटर नेऊन ठेवलेली आहे, बरोबर आहे. त्यावेळेस काय होतं, लोकसंख्या जास्त होती पण पिकांचं शेतीचं उत्पन्न कमी होतं. त्यामुळे भारत सरकारने काय केलं किंवा महाराष्ट्र सरकारने त्यावेळेचे जे तुम्हाला आठवत असतील कृषी मंत्री होते स्वर्गीय वसंतराव नाईक, हे यांनी म्हणजे कृषी क्षेत्रामध्ये फार मोठं बदल केलेले आहेत. त्यामध्ये हरित क्रांती झाली. महाराष्ट्रामध्ये 4 कृषी विद्यापीठांची स्थापना झाली. आणि असा एकमेव माणूस होऊन गेला की जो माणूस जाहीर सभेमध्ये सांगतो की जर येणाऱ्या 2 वर्षामध्ये माझा जर महाराष्ट्र अन्नधान्याच्या दृष्टीने स्वयंपूर्ण नाही झाला तर मी शनिवार वाड्याच्या समोर जाहीर फाशी घेईल. पैसा हा सर्वस्व झालेला आहे. तर ह्या शेतीची गरज त्यावेळी काय होती तुमची, की लोकांना अन्नधान्य पुरवलं पाहिजे म्हणून नवनवीन जातीचं संशोधन करण्यात आलं. ज्या पिकाचं उत्पन्न 3 क्विंटलवरून तुमचं 10 क्विंटलवर नेणं गरजेचं होतं आणि त्याप्रमाणे शास्त्रज्ञांनी प्रयोग केले. त्यासाठी व्हरायटी आणल्या, नवीन नवीन सुधारित व्हरायटी, संकरित व्हरायटी बाजारात आणल्या, मार्केटमध्ये आणल्या. आमच्या कृषी विभागाने तुम्हाला माहिती दिली की त्यावेळीची गरज होती. आजची गरज काय? आपल्याला जर पुढच्या पिढीला काहीतरी चांगलं द्यायचं असेल तर स्टडी कमवून ठेवू नका. तुम्हाला मी स्पष्ट सांगतो, उद्या पस्तावा. तुम्ही स्टडी कमवून ठेवल्या ना भरपूर, तुमचे पोरं खरोखर नालायक निघतील. कसे ते मी सांगतो. तुम्ही जर त्यांना चांगली जमीन, कष्ट करायची सवय जर चांगली लावली आणि जर चांगली सोन्यासारखी जमीन त्यांची ताब्यात दिली तर ते फुलं चांगले कष्ट करायच्या सवयीमुळे काय करतील, चांगलं उत्पन्न काढतील आणि त्यांचं आयुष्य आरामात काढतील. त्याला जर कष्ट करायची सवयच नाही, तो काय म्हण, तू त्याला वर्षाला लावून देतो, काय मला वर्षाला पैसे दे, बरोबर आहे का नाही? असंच होणार आहे. कारण त्याला सवय नाही ना, रात्र पहाट ऊन वारा त्याला सहन करायची त्याला सवय नाही ना राहणार. तर आपल्याला त्यावेळीच्या गरजेमुळे आपल्याला ती तशी शेती करावी लागली. पण आज काय आहे, लोक म्हणतात आम्हाला आरोग्य पाहिजे, लोक आरोग्य विकत घ्यायला तयार आहेत. सिटीमध्ये जा तुम्ही, जे शहरीकरण झालं, आपले लोक शहरामध्ये गेले राहायला, त्यांना काय म्हणतात पैसा भरपूर झाला आता, पण आपण टिकलो पाहिजे. तुम्ही खूप मोठं वैभव कमवलं, ते जर उपभोगलंच नाही त्या वैभवाचा उपयोग काय, बरोबर आहे. म्हणून आता आणि त्याला मार्केट सुद्धा आहे. लोक म्हणतात तुमचा टोमॅटो जर सेंद्रिय टोमॅटो असेल तर आम्ही तो टोमॅटो तुमच्या मार्केटमध्ये 10 रुपये किलो तुम्ही विकता, तो 50 रुपयाने घ्यायला लोक तयार आहेत. पण आपल्याकडे उत्पन्न पाहिजे. ह्या उत्पन्नाकडे म्हणजे पुन्हा आपल्याला जुनं तेच सोनं असं म्हणतात ना, पुन्हा त्याच शेतीकडे परत जावं लागेल. नवीन काय तुम्हाला करायचं नाही, फक्त तुम्ही विसरून गेलेले आहेत. तू काय म्हणे तुझं आहे तुझं पासिंग करी, तू जागा चुकला अशी, फक्त हेच आम्ही तुम्हाला आठवण करून द्यायसाठी आलो. आणि त्या पद्धतीने आपलं काम करत जायचं आहे. ते एका वर्षात शक्य नाही, कारण तुम्हाला तंबाखू खावायची सवय पडलेली आहे. तुम्हाला एकदमच सुटणार आहे का? 10 रुपये धरला लगेच सोड, सांग सोड, आज सोड, दारू पिऊ नको, त्याचा जीवावर तळमळ होईल ना, बरोबर आहे का नाही? असं त्या जमिनीला आता रासायनिक खताची, रासायनिक औषधाची सवय लागलेली आहे. पूर्वीच्या काळामध्ये आपण मिरच्या करायची इकडे कुठं प्लास्टिक पेपर माहित नाही, काही नाही, ठिबक माहित नाही, नुसतं पाटाने पाण्याने त्या आव्हानामध्ये दिनाशेटच्या गाड्या किती राहायच्या. हा, बैलगाडीवर 10,000 15,000 रुपये टाकून आणि घेऊन जायचे लोक. तेव्हा काय आपण फवारायचो, एका 2-3 औषधं राहायची. फवारल्या तर काय फवारायची गरज पण नव्हती, जमीन चांगली पिकायची. तर त्यावेळी काय होतं माहितीये का, जमिनी नव्या होत्या. नव्या जमिनीमध्ये जीवाणूंचं प्रमाण खूप होतं.
पण सांगतो, तुम्ही जेव्हा खत टाकायचे, आता जमीन ओढली, नवीन नवीन जमीन आहे, खत शेणखत टाकलेलं आहे, आणि तुम्ही खत टाका बरं असं नाही, खत तुम्हाला जर उत्पन्न मिळालेलं आहे, कारण त्याच्यामध्ये साठा होता जीवाणूंचा, घटक भरपूर होते, ते आपण झिळा उपसलेला आहे तो आता जमिनी त्याच्यामध्ये काही राहिलेलं नाही. हा, म्हणजे दुधामधला तूप निघून गेलेलं आहे, फक्त तिथं ताक शिल्लक राहिलेलं आहे. तर तुम्हाला त्याला परत रिचार्ज करावं लागेल, त्याला परत त्यात अन्न घटक टाकावे लागतील, जीवाणूंची संख्या वाढवावी लागेल. तुम्हाला म्हणून सांगतो, 1 सेंटीमीटर किती, 1 सेंटीमीटर खडकापासून जमीन तयार व्हायला 1000 वर्षे लागतात. किती? म्हणजे आपल्या अशा 10-15 पिढ्या गेल्या पाहिजे. आता 50-60 बघितलं पिढ्या, तर एक दगडापासून तो दगड गडगडत येईल ना खाली, तो इथे येईपर्यंत साधारण तुम्हाला 1000 वर्ष लागतात. 1 सेंटीमीटर थर तयार होतं. म्हणजे जमीन किती मूल्यवान असेल, किती मौल्यवान आहे. जमीन वाढेल का? पैसा वाढेल, जमीन वाढणार आहे का? जमीन आहे तेवढीच आहे. म्हणजे जसं आपण खाऊ तसं म्हणतात, जसं आपण खाऊ तसं आपल्याला विचार येतात. तर मांसाहार खाऊ नये, माळकरी का व्हायचं असतं, त्यांनी का सांगितलेलं असेल असं? ज्या लोकांनी अनुभवलेलं आहे त्यांनी त्यातून एक स्ट्रॅटेजी तयार केलेली आहे जगण्याची. तसं आपल्याला पुन्हा तिथं चुका होतात, जो चुकतो तो शिकत असतो. तर आपल्याला पुन्हा काय करावं लागणार आहे, त्या नैसर्गिक शेतीकडे जावं लागणार आहे. मग नैसर्गिक शेती कशी करायची, बरोबर? आता करायचंय, आता डायरेक्ट तुम्हाला तिथून उठून इकडे बसवायचंय ना, त्या रांगेतून या रांगेत बसवायचंय. मग त्याला बी शासनाने एक स्ट्रॅटेजी ठरवलेली आहे. हे 5 वर्षाचा कार्यक्रम आहे. या 5 वर्षामध्ये तुम्हाला काय करावं लागेल, पहिल्या वर्षी पहिला कार्यक्रम जो आहे, तुमच्या जमिनीमधल्या जीवाणूंची संख्या ऍक्टिव्ह करावं लागेल. कारण तुम्ही तणनाशक मारता, डायरेक्ट जमिनीवर पडतं ना ते तणनाशक, तिथले जीवाणू मेले का? दुसऱ्या वर्षी पलटी मारली, तिथेही मेले. म्हणजे दरवर्षी आपण जीवाणूंची संख्या ठेवत नाही. आणि कुठलं बी अन्नद्रव्य जेव्हा आपण खत टाकतो जमिनीमध्ये, रासायनिक खत टाकतो, ते हायाचं पिकाला घेता येतं का? पिकाला त्याला काय मुळ्यांना पाय आहेत का? मुळ्यांना पाय नसतात. जेव्हा अन्न घटक जेव्हा झाड ओढतं, जेव्हा वापसा कंडिशन असते, ती सायकल समजून घेणं गरजेचं आहे. की अन्न घटक घेण्याची जी पद्धत, म्हणजे पीक कसं घेतं हे माहित पाहिजे आपल्याला. की ज्यावेळी ती पांढरी मुळी असते, बारीक मुळी असते ना पांढरी, आपण त्याला पांढरी मुळी बारीक म्हणतो असं, मोडली कडक असते, बरोबर आहे? तर ती मुळी काय करते, ज्यावेळी वापसा कंडिशन असते त्यावेळी एक बारीक असा द्रव सोडते. कशातून? त्या मुळी सोडत असते. ते सोडल्यामुळे आजूबाजूचे जे अन्न घटक आहेत ते प्रकाश संश्लेषण क्रियेद्वारे आत ओढले जातात. पण ते केव्हा ओढले जातात? जर वापसा कंडिशन असेल जमिनीमध्ये. दुसरं म्हणजे जीवाणूने ते अन्न घटक ते जे असतात ते खाऊन त्याची प्रक्रिया त्या स्वरूपात यावं लागते. समजा नायट्रेट हा फॉर्ममध्ये जर युरिया टाकला आपण जमिनीमध्ये, तर त्याला 5 ते 7 दिवस लागतात. त्या जीवाणूंनी ते खाल्लं पाहिजे, त्यातून ते उपलब्ध नायट्रेट फॉर्ममध्ये यायला त्याला वेळ जातो. हे इथं पण जावं लागेल आपल्याला की नक्की काय शेती काय आहे. पूर्वी एवढं लक्षात घ्यायची गरज नव्हती, जमिनीमध्ये ऑलरेडी जीवाणू खूप होते, त्यामुळे खत टाकेल तसं उत्पन्न मिळत होतं. पण आता ते जीवाणूची संख्याच कमी झालेली आहे. तुम्ही किती खत टाका, अजून रिवर्स याल, किती टाका, रिवर्स येणार, परत हे संपण्याचा कारभार आहे. तुम्हाला जर पुन्हा उभारी द्यायची शेतीला, तर तुम्हाला पुन्हा नैसर्गिक शेतीकडेच वळावं लागेल. तर हळूहळू काय करावं लागेल, जमिनीतलं जे जीवामृत आहे. आता जीवामृत म्हणजे काय असेल जीवामृत? काही नाही. जिथं आजूबाजूला कुठं 200-300 वर्षाचा वडा झाला आहे ना, आबुऱ्याला आहे, त्या नदी काठी आहेत, त्या ठोक्याच्या माडीकडे तिकडे आहेत, बरोबर आहे का नाही? अशा ठिकाणी जे काही वडाचे झाडं असतील, तर ते झाडाखालची जी माती आहे त्या मातीमध्ये जीवाणूंची संख्या भरपूर आहे. तिथली माती आणायची. किती? 2 किलो आणायची फक्त. 1-200 लिटरच्या बॅरलसाठी 2 किलो आणायची. आणि गावठ्या गायीची शेण, आपल्या गावठी गाय आहे ना, संकरित गायची नाही घ्यायची, बैलाची घ्यायची. म्हणजे आरबट सरबट शेण असं. तुम्ही गावठी गायचं शेण आहे बघितलं, फार चुरा झालेला असतो, बारीक असं, पोष्टी जरी पडलेली असेल तर ती बारीक असते. ती जीवाणूंना खाता आली पाहिजे म्हणून गावठी गायचंच घ्यायचं. त्यात 1 लिटर गोमूत्र घ्यायचं, गायचं गोमूत्र वगैरे 5 लिटर, काही एवढी गरज वाटत नाही, ते आपल्या गरजेनुसार ते वापरा गोमूत्र, बरोबर? तर ते 2 लिटर गोमूत्र 5 लिटर घ्या, तुमच्या वाटलं तसं घ्या, काही प्रॉब्लेम नाहीये. वाढलं कमी झालं काही फरक पडत नाही.
तर 2 किलो वडाखालची माती, 2 किलो गुळ, आपलं दारूचा गुळ असतो ना, कट्टाचा गुळ, तो गुळ वापरा, तो चांगला असतो. तर 2 किलो गुळ आणायचं, 2 किलो बेसन पीठ घ्यायचं आणि हे सगळं मिश्रण आहे ना, सगळं व्यवस्थित त्याचे खडे बिडे काढून टाकायचे, मातीचे त्याची गरगटी करायची शेणाची व्यवस्थित आणि एका 2 लिटर बॅरल मध्ये टाकायचं. आता तुम्हाला 100 लिटरची बॅरल आहे ना, 100 लिटर फक्त 2 ऐवजी 1 वर या. 1 किलो माती, 1 किलो गूळ, 1 किलो असं अशा पद्धतीने करायचं. ते करून आणि 8 दिवस फक्त काय करायचं, ते सगळं सडू द्यायचं. ते सडलं 8 दिवस काय करायचं, ते गाळून घ्यायचं. ज्याला फवारतात त्याने फवारा, त्याला डायरेक्ट शिरवणे असं उडवत जरी घेतलं जमिनीवर फक्त पडलं पाहिजे. हे तुम्ही 1-1.5 वर्ष 2 वर्ष जर केलं तर त्या जीवाणू अजून ऍक्टिव्ह होते. म्हणजे तुम्ही म्हणलं मग का टाकायचे, पहिले आमच्या गाव होतेच ना, मग कशाला. झालं कसं, आपण ह्या रासायनिक खतामध्ये तिथली जी इकोसिस्टीम म्हणतात, अन्न साखळी म्हणतो आपण, अन्न साखळी माहिती तुम्हाला का, ते अन्न कशी असते, छोटा मासा मोठ्या माशाला मोठा मासा खातो, अशी जीवाणूंमध्ये सुद्धा अन्न साखळी आहे. बुरशा आहेत. आता एखादी ट्रायकोडर्मा तुम्हाला वापरला होता आपण, ट्रायकोडर्मा ही बुरशी इतकी चांगली आहे कारण आपल्या जमिनी वाळत नाही, वर्षभर ओल्याच असतात, पावसाळ्यात ओलीच होते, त्यामुळे त्याची ती सायकल ब्रेक होऊन जाते. त्यामुळं काय झालं, चांगल्या बुरशाऐवजी वाईट ज्या बुरशी आहेत, समजा मर रोगाची कोणती फ्युजोरियम आहे, फायटोप्थोरा आहेत, या मर रोगाच्या बुरशी आहेत, या वाढतात आणि रोपं मरतात. तिची संख्या वाढली तर मरतात. तर त्यांना बी काहीतरी कोणतरी खाणार आहे. तर ही ट्रायकोडर्मा नावाची जी बुरशी आहे ती काय करते की त्या बुरशांना खाते आणि वाढते. दोन्हीचा बॅलन्स म्हणजे निसर्ग, हा बॅलन्स ठेवून जर आपण शेती करू शकलो ती नैसर्गिक शेती म्हणतात. काय, त्यांना डिस्टर्ब न करता आपल्याला उत्पादन तर आलंच पाहिजे, बरोबर आहे. ही नैसर्गिक शेती थोडस तुम्ही जे तुम्हाला मी आठवण करून देतोय, याचा बॅलन्स ठेवायचा आहे. रासायनिक खतं लगेच बंद करता येणार नाही तुम्हाला, कारण त्याला सवय तुमचं उत्पन्न कमी होऊन जाईल ना, बरोबर आहे. स्टार्टिंगला तुम्ही 5 एकर क्षेत्र आहे ना, 2 एकर क्षेत्र त्यामध्ये गुंतवा, 2 एकर त्यात नैसर्गिक पद्धतीने करा, तेवढं राखूनच ठेवायचं. बाबा त्यात आपल्याला शेणखत टाकायचं, रासायनिक टाकायचं नाही, निंदून काढू पण तणनाशक फवारणार नाही, हे असं आपण ठरवावं लागेल अगोदर. हे तुमचं 5 वर्षाचा कार्यक्रम आहे. 5व्या वर्षानंतर तुम्हाला शासनाकडून सेंद्रिय माल प्रमाणीकरणाचं सर्टिफिकेट मिळणार आहे. काय होणार आहे, सेंद्रिय माल प्रमाणीकरणाचं सर्टिफिकेट मिळणार आहे. मग ते सर्टिफिकेट मग काय फरक पडणार सर्टिफिकेट मिळून, जो तुमचा जो माल आहे, तुमचा जो तुमचा कांदा असेल, गहू असेल, त्या शेतामध्ये तुमचा हा सगळा त्याचा डाटा तुमचा हा त्या कंपनीकडे नोंद असणार आहे, त्याच गट नंबर मधलं लोकेशन असणार आहे, ह्याच गट त्यातून गट दिलेत आता, त्या गटातलं सगळं लोकेशन शासनाकडे आहे, सगळं रेकॉर्ड आहे. फोटो आजचे फोटो आहेत ना, किती तारखेला आपण हा कार्यक्रम घेतला, हे सगळं तिथं अपलोड असणार आहे, तुमच्या सही असणार आहे. मग त्यामुळे सही करायला आवर्जून सही करायची याच्यावर, कारण हे सगळं डाटा त्यांच्याकडे असणार आहे. त्यानंतरच तुम्हाला सर्टिफिकेट मिळणार आहे. 2-3 वर्षामध्ये तुम्ही काय काय कशा पद्धतीने माहिती घेतल्या, त्याप्रमाणे तुम्ही कसं जमिनीमध्ये प्रयोग केले, याच्या आधारावर तुम्हाला ते प्रमाणीकरणाचं सर्टिफिकेट मिळेल. माल कुठे विकणार, बरोबर आहे, माझं माल तुम्ही तयार करणार आहे. मग त्यासाठी आपली जी आता या 2-3 मिळून कंपनी स्थापन केलेली आहे किंवा आपली गावाची कंपनी आहे, तर ही कंपनी काय करणार आहे, आता एकट्याला जर विकायला गेलो तर कोणी घेईल का आपला माल, ते काय नाशिकला जायचं गाडी लावून द्यायची आणि विकत बसायचा कार्यक्रम नाही, बरोबर आहे. ती कंपनी ही नॅशनल लेवलला, समजा दुबईला माल पाठवायचा आहे, हा माल नोंदवणार आपण अगोदर. तुमच्याकडे तुम्ही आता कोबी केलेली, लाल कोबी केली, तुम्ही काय करणार आहे, कंपनी थ्रू तो माल ऑनलाईन नोंदवणार. ज्या ज्या देशात कुठं कोणाला मार्केटला पाहिजे त्यांच्याकडनं मागणी येणार आपल्याला ऑनलाईनच, बरोबर आहे. मग तो माल आमच्याकडे एवढा माल तयार होईल असं कंपनी थ्रू त्यांना कंपनी पण कळवणार, म्हणजे एकमेकांचं ते मेल एकमेकांचे येतील. तर त्यांचा जो व्यवहार होणार आहे तुमच्या इथल्या लोकलच्या मार्केटपेक्षा, समजा तुमची कोबी इथली लोकलची मार्केटला 10-15 रुपये किलोनी चालली, तर 30 कोबी तुमची 30 रुपये, 50 रुपये, 100 रुपये. गेल्या वर्षी इथला शिरसमणीचा माझ्याकडे शेतकरी आहे बरं का, आबाजी शिंदे म्हणून शेतकरी आहे, तर त्या शेतकरी दरवर्षी तो इथली कंपनी आहे मानूरची, त्याच्याकडे ती ब्रोकोली असते ना, हिरवी ब्रोकोली, फ्लॉवर असते ना, फ्लॉवर हिरवी असते ती ब्रोकोली दरवर्षी करतो तो. पण त्या शेतामध्ये तो फवारणी बी करत नाही, काहीच करत नाही, त्याला वाटलं गोमूत्र हे ते फवारतो फक्त, जीवामृत गोमात्र करतो.
तर दरवर्षी तो म्हणे गेल्या वर्षी मला 180 रुपयाने माझा एक गेलेला आहे. कंपनीने नोंद करते कंपनी, कारण ते क्षेत्र त्यांना दिलेलं असतं. म्हणजे कसं फिक्स मी एवढं माल देणार आहे तुम्हाला, हा 5-10 किलो इकडे होईल ना, पण तेवढा माल ती कंपनी थ्रू डायरेक्ट पॅकिंग होतो. तिकडं त्यांची माणसं येतात, तुम्हाला घेऊन जातात, तुमच्या अकाउंटला ऑनलाईन पैसे मिळतात. 15 दिवसात, महिन्याभरात पैसे अकाउंटला ऑनलाईन पडतात. ते इथल्या मार्केटपेक्षा 10 पटीने जास्त पैसे मिळतात. मग काय अडचण आहे करायला. आणि हे फक्त आदिवासी भागामध्ये शक्य आहे, कारण इथली शेती आत्ता सुरू झालेली, अजून एवढी विषारी झालेली नाही. इतर भागात का शक्य नाही होणार की तिथली ऑलरेडी पूर्ण विषारी होऊन गेलेली आहे. इथं अजून आता जी शेती सुरुवात झालेली आहे, कुठं कुठं नवीन नवीन क्षेत्र आहे, ती त्याला एवढा वेळ लागणार नाही दुरुस्त व्हायला, बरोबर आहे. म्हणून आपल्याला आत्ताच सावरावं लागेल. हे असं जर आता आपण वेळ जर केलं तरच तुम्हाला पुढे फायदा होणार. आणि भविष्यात तुम्हाला करणं जे हे मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, नाही तर तुम्ही शेतीच करू शकणार नाही. तुम्हाला स्पष्ट बोलतो, असं मी नाही म्हणत आहे. आमचे शास्त्रज्ञ लेवलला जे काही शास्त्रज्ञ लोक येतात ते म्हणतात की महाराष्ट्रामधला शेतकरी शेती करू शकणार नाही, नंतर फक्त मका घेऊ शकतो, दुसरी शेती येणारच नाही. का बरं येणार नाही? वातावरण अजून बदलणार आहे. हे जे किडी आहेत तुमच्या, आता आज तुम्हाला तुमचे कराटे बिराटे मारता ना, तुम्ही अजून 2 वर्षामध्ये किडीच त्या कराटला मारून टाकतील. म्हणजे कसं त्यांना काही होणारच नाही. तंबाखू खायला लागला, पहिल्यांदा खाल्ल्यानंतर काय वाटत होतं, मळमळ करते होतं, बरोबर आहे का नाही. पण तिची त्याच्यामध्ये रेजिस्टन्सी पॉवर म्हणतात त्याला, प्रतिकार शक्ती त्या औषधाची. आता एंडोसल्फान बंद होऊन गेलेलं आहे, बॅन करून टाकलं, बंद होऊन गेलं. पण त्याचे हा 5 मिली टाकायचं तरी रिझल्ट यायचा. आता तुम्ही काही फरक पडणार नाही, कारण किडींची संख्या तुम्ही किडींना मारू शकत नाही. आपल्यापेक्षा त्यांची संख्या जास्त आहे. ते नवीन होतं. असे तुम्ही किती नवीन नवीन आणले, ती किडी त्याच्यावर विजय मिळवणारच, हे तुम्हाला सांगायचं आहे. तर पुढच्या पिढी अशा शेती करू शकणार नाही. जर आपण आज जर नाही यात जागलो तर आपल्याला पुन्हा पर्याय राहणार नाही. आजच वेळेत सावध झालेला काही सांगतो की असं हे तिथं आपल्याला धोका आहे, हे महत्वाचं आहे. तर आता पहिले स्टार्टिंगला काय करणार आहे आपण, जीवामृत तयार करणार आहे. म्हणजे काय झाले, जमिनीतली संख्या वाढली, कशाची जीवाणू संख्या वाढली, तुमची उपजत तिची गुणवत्ता येऊन जाईल, बरोबर. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा काय राहील, मग आता कीड नियंत्रण कसं करायचं, बरोबर आहे. दोन्ही कामं झाले पाहिजे ना. 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. जमिनीतलं खताची हे वाढवली, पण वरती तसं वातावरण तसंच आहे ना. तर आपल्याकडे दशपर्णी अर्क आहे, म्हणजे जे आपल्याकडे आहे, आपल्याकडे जे उपलब्ध आहे त्यामध्ये निरनिराळ्या झाडाची पानं आहेत. कोणते? त्यामध्ये तुम्हाला सीताफळ असेल, कन्हेरी असेल, लाल कन्हेरी म्हणतो आपण तिला, जे लाल फुले ती कन्हेरी, लाल कन्हेरी म्हणतात, लाल कन्हेरी. तर ती कन्हेरीची झाडं असेल, सगळा पाला एकत्र करून त्यात आपण काय करणार आहोत, 1 किलो आपली अशी गोडाखालची माती टाकून ते सडवायचे 8 दिवस. आणि ते जे जीवामृत असणार आहे पुढचे 2-3 म्हणजे पीक निघेपर्यंत ते टप्प्याटप्प्याने वापरायचे. तुमचं पहिल्या वेळी तुम्ही किती घेतलं, 1 लिटरला 1 लिटर निमाने घेतलं. समजा 1 लिटर पाणी 1 लिटर 10 आर घेतलं. पुढच्या वेळी अजून 2-4 अर्धा लिटर वाढवायचं. एकाच 60 प्रमाण वाढवत घ्यायचे. एक पीक आरामशीर निघतं, तुमचं कुठल्याही फवारण्याची गरज पडणार नाही. त्यामुळे तुमचं बुरशीचं नियंत्रण पण होईल आणि कीटक पण तिकडे त्याला वास येतो, एक उग्र वास आहे. तुम्हाला माहिती आहे मुंगीला माहित असतं का, मुंगीला कोणत्या किती नंबरच्या डब्यामध्ये लाडू ठेवलेले, गोड साखर ठेवलेली माहित असतं का, जाणार का नाही. तसं प्रत्येक कीटकाला हे घाणेंद्रिय त्याची तीक्ष्ण दिलेले आहेत निसर्गाने, की त्याला त्या गोष्टीचं कसं भक्ष्य पकडायचंय त्याला भरपूर दिलेलं आहे. त्यामुळे त्याला जो सडका वास येतो, त्यामुळे तुमच्या त्या क्षेत्रामध्ये किडी येणार नाही. किडी झाल्या नाही म्हणजे रोग येणार नाही. रोग कसा येतो, त्याच किडी जो मावा येतो, बरोबर आहे. तुमचं कांद्यावर घ्या, मावा येतो. मावा आल्यानंतर तो काय करतो, तिथलाच झाडातला रस शोषतो, तिथंच संडास करतो. त्याची काळजी बुरशी वाढते त्याच्यात मग करपा वगैरे अशा रोग होतात. सुरुवातीला काय येतो, किडी येतात, मग रोग येतो. म्हणजे या हवामानामुळे सुद्धा होतं. बाकी व्हायरस वगैरे तो आपल्या कंट्रोलचा बाहेर विषय. व्हायरसचा सुद्धा कंट्रोल करून दाखवायची ताकद आहे याच्यामध्ये दशपर्णी. याच्यामुळे व्हायरस सुद्धा येणार नाही, कारण व्हायरसला आणणाऱ्या किडीज आहेत.
तुम्हाला पूर्वीसारखी शेती हा 1-2 वेळेस थोडा झटका बसेल, थोडं कमी वाटेल तुम्हाला उत्पादन, पण भविष्यामध्ये तुम्हाला लखोपती बनवायचं, कोट्याधीश बनवायचं काम तुमची सेंद्रिय नैसर्गिक शेती करणार. तुम्ही जेव्हा तुमचं अकाउंट बघाल, आपण जे केलं ते खूप चांगलं केलं बघ, आणि पुढच्या पिढ्या चांगल्या राहिल्या. आता काय तुमचं तर माझं आयुष्य किती राहिलं, मी आता 40च्या पुढे, अजून लय केलं तर 20 वर्ष, 25 वर्ष, 30 वर्ष, कारण आपण पूर्णपणे विषारी आहोत. त्याने किती साथ द्यायची आपल्याला, बरोबर आहे का नाही? आपल्याला सुद्धा त्यामध्ये स्वतःमध्ये बदल, कारण आपण जर ते अन्न खात गेलो तर आपल्यामध्ये ज्या ज्या पार्ट राहतं म्हणजे अंग दुखतं आपल्यासारखं, बरोबर आहे का नाही? काम केलं आमचं तिथं त्याला लागणारं तुम्हाला अन्न घटकच पोटातून गेलेलं नाहीये. काय होतं, जे अन्न घटक पाहिजे तेच जर त्या पार्टापर्यंत पोचत नाही, त्याचं पोषणच होत नाही, ते अंग दुखणारच आहे. तुमच्या हाडाला लागणारा मेद असेल, बारीक गोष्टी आहेत, आणि तुमचं जे काय होणार आहे आता गहू आहे, तुमचा गहू आताच आहे, बरोबर, तो हायब्रिड गहू आहे, दिसायला सारखा दिसतो, सगळं मिळतं, बरोबर, पण त्यामध्ये तेवढं पोषण मूल्य नाही ना. पोषण मूल्य तुमचं साधारण 40% घटलंय. पूर्वीच्या गव्हापेक्षा आताच्या गव्हाचं पोषण मूल्य, शरीरासाठी उपलब्ध होणारे अन्न घटक आहेत त्यांचं प्रमाण कमी होऊन गेलं. नुसते पोटच वाढून चालले फक्त. तुमच्या शरीरावर तेजी आहे, बरोबर आहे का नाही? कारण आपलं खावं लागतं म्हणून ते पोट वाढते. अनावश्यक जी चरबी आहे शरीरामध्ये ती वाढते, बरोबर आहे. आता जी काम करतात त्यांचं नाही वाढलेले पोट, पण जी लोक नोकऱ्या करतात, सिटीमध्ये आहेत, त्याने ती खातात पोटभर, पण ती शरीराला काय कामाची नाही येते. तर ह्या गोष्टी होणार आहेत, ही कुठेतरी साठणार आहे, आणि एकदमच मग ते कुठेतरी आजार होणे, कुठेतरी कॅन्सर होणे, तुम्हाला माहिती आहे चा प्रश्न होता तो, म्हणून ती रासायनिक शेतीकडे जावं लागणार. तर आता तिथं त्या मेक्सिको मधला गहू त्यावेळी आणला गेला, तिथं भरपूर प्रमाणात पेस्टिसाइड वापरले गेले, कुठे पंजाबमध्ये. तर तिथं एक आता कॅन्सर मिल येते स्पेशल दिल्लीला, कुठून पाकिस्तानमधून, एक कराचीला जाते आणि एक दिल्लीला पण येते. कॅन्सर मिल स्पेशल आहेत, फक्त याला कॅन्सर आहे ना त्याला फ्री आहे, त्याच्याबरोबर एक माणूस. किती किती लोकांच्या मागे जाणार आहे? असा कॅन्सर घुसणार आहे आपल्या गाव याच्यामध्ये. तो कॅन्सर काय होतो की आपल्या शरीरामध्ये जो रेशिड्यू गेले ना, रेशिड्यू म्हणतो, म्हणजे काय रेशिड्यू म्हणजे काय, की आपण जे काही खतं दिलेली आहेत, तणनाशकं मारलेले आहेत, त्यातलाच अंश कशामध्ये उतरलेला आहे, पिकामध्ये. पिकातला आपण खाल्ला, शरीरामध्ये गेला, शरीरात कुठंतरी साठलाय सगळं. कारण असे काय घटक आहेत त्या याच्यातले, ते शरीर पचवू नाही शकत. काय होतं, शरीर पचवू नाही शकत, त्याला घाम आला पाहिजे. आपला घाम येतो का आता? नाही, घाम येत नाही पूर्वीसारखं. टिका पोवड्याचा घाम राहिलं नाही. 2 मिनिटात वावर नांगरून मोकळे होऊन जातो, एका दिवसात जमीन तयार. पूर्वी तो माणूस पहिला नांगरायचा, त्यानंतर फळी मारायचा, आता राहिलं का? रोटर मारला का जमीन तयार, सऱ्या टाका. हा फरक पडलेला. तर आपल्याला पुन्हा रिवर्स यावं लागेल, आणि तुम्हाला प्रत्येकात तुम्ही हे जे आहे ना सेंद्रिय शेतीमध्ये एवढं शिकवणार नाही तुम्हाला फक्त ढोबळ सांगतोय आता. जे प्रशिक्षण घेतलं त्यांनी, त्यांच्या म्हणजे खूप असं त्यांच्या मनात, त्यांच्या हृदयात ते पोचलंय का नाही. खरंच आज आपण जी रासायनिक शेती करतोय त्याच्यात खूप म्हणजे असं खूपच म्हणजे तफावत आहे ना. आपण जर ह्या शेतीकडे जर वळलो, नैसर्गिक शेतीकडे किंवा सेंद्रिय शेतीकडे, तर आज आपला खूप फायदा होणार. हे त्यांना समजले, त्यांना पूर्ण समजले, त्यांनी पूर्ण म्हणजे असं स्वतःला अर्पण करून दिलं तरी चालेल. हे मी आज या तुमच्या प्रशिक्षणाच्या इथं सांगू शकते. तसं तुम्हाला स्वतःला ते स्वतःला कळायला पाहिजे. जसं येस आता हे भाऊ बोलले, तर तणनाशक मेल असली तर ते तण जाणारच नाही. मग तण जाणारच नाही, असं आपल्याला टप्प्याटप्प्याने ते तण कसं जाईल किंवा त्याचं आपल्याला कसं नायनाट करता येईल तसं तुम्हाला ते सांगितलं जाईल प्रत्येक वेगवेगळ्या वेळेस. म्हणजे जी वरून येणारं जे पावसाचं पाणी, उदाहरणार्थ या बांधाने जे आंब्याचे झाडे, बरोबर आहे, ते आंब्याच्या झाडांना तुम्ही खत टाकता कधी, पाणी देता कधी, किंवा त्यांना फवारणी करता. आता ठीक आहे, एखाद्याने आंबा बाग केली म्हणून तो करतो सगळे रासायनिक पद्धतीने प्रयोग, पण आपले जे आता नॅचरल पद्धतीने आपल्याला ते जे फळं मिळतात त्याला कोणताही म्हणजे औषध वगैरे न मारता त्याच्यापासून जे उत्पन्न मिळतं ते आपल्याला भरपूर मिळतं ना, बरोबर आहे का नाही. आता एका झाडाला किती आंबे लागतात, उदाहरणार्थ एक आंब्याचं झाड घेतलं तर त्याच्यात तुम्ही कष्ट करायला गेले का?
गेले नाही, बरोबर आहे. ते वर्षकाठी तुम्हाला झाडांना तरी एक एक दोन दोन बैल नैसर्गिक शेती असं म्हणजे नैसर्गिक शेती निसर्गाने म्हणजे आपोआप झालेले जीवाणू जे आहेत ते आपोआप त्या झाडाला मिळतात. त्याला आपण काही डिस्टर्ब करतो का? करत नाही. म्हणजे ह्याच्यातनं जे उत्पन्न मिळतं ही झाली नैसर्गिक शेती. आणि सेंद्रिय शेती म्हणजे काय? सेंद्रिय शेती म्हणजे आपण जे आता आम्ही यांनी दशपूर्ण आर्ट तयार करणार, जीवामृत तयार करणार आहे, गांडूळ मीठ तयार करणार, हे शेतीमध्ये माहिती आहे ना काय निरगुड आहे ना. तर आपला करंज बे आणि हे कणे एरंड करंज कडुलिंब हा पपईचा पाला हे गिरीपुष्प हे सीताफळ आणि हे हा टणटणी गंगोताई. हा हे काय करायचं आता आपण एकदा घेतलं का हे करताना काय करायचं असं आहे ना थोडस असं आहे ना बारीक करून टाकायचं म्हणजे लवकर कुसव असं. या आणि काय करायचं प्रॅक्टिकली आणि काय करायचं माहितीये का दिवसातून 2 वेळा ढवळून घ्यायचं बरं का. लाकूड करेल ना एका उजव्या साईडने राईट साईड आणि आणि घेताना बरं का हे मोजून घ्यायचं बरं का सगळं. 1 किलो असलं पाहिजे. 1 लिटरला आपल्याला 1 किलो काही होत नाही, खराब होत नाही. हा गाळून घ्यायचं. आणि वापरायची प्रमाण कमी आहे ना. जितकं जास्त दिवस राहील तितकी त्याची वापर त्याचा यूज चांगला होतो. आणि हे काय करायचं माहितीये का अमावस्या पौर्णिमा आली का त्या पहिल्या दिवशी फवारणी करायची. शेकडो काय करायचं सगळ्या गावांनी ना ठरवून घ्यायची दौडी देऊन टाकायची. एका दिवशी सकाळी फवारणी करायची. काय तुम्ही आज फवारलं का ते किट आलं तुमच्या याच्यावर. काय करतो आपण नाही का गावात नाही का उद्या भंडारा आपण पहिल्या दिवशी दौडी देतो. काय करायचं गुलगोटून टाकून द्यायचं. कोणत्या गटात आपण करणार आहे तो गटच ठेवा. ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. हा हा हे काय माहिती आहे ना हे गुळवेल आहे गुळवेल. हे ताप वगैरे आल्यावर नाही का याचं मुळ्या कुठून नाही का हा काढा करून. कोरोनामध्ये फार लोकांनी 200-500 रुपयाला घेतले. तेच ना ते नाही याचं रिझल्ट आहे गुळवेलचं. हा खरंच ना बऱ्याच लोक कोरोनाचे काढे घेतले आणि काय करायचं आपल्या प्रत्येकडे वावर आहे. काय करायचं आपल्याला जे खायचंय ना थोडी काय करायची समजा तुम्ही मेथी काय करायची समजा तुम्ही 50 जण आहेत. काय करायचं अर्धा किलो प्रत्येक मेथी आणायची, कोथिंबीर आणायची, 2-3 झाडे मिरचीच्या लावायची, वांग्याच्या लावायची. त्याला काय करायचं हे सगळं जीवामृत वगैरे ना. आता तुम्ही बाजारात जाता भाजीपाला गरज आहे का घ्यायची. पहिले आपल्या गावोगाव वाड्या होत्या. हा पावसाळ्यात कुपाटीला दोडकं गिलकं भेंडी गवार आपण काय विकत आणत होतो. बरोबर आहे का नाही. म्हणजे नाही पहिलं आपण काय करत हायब्रिड आपलं 1 वाजता झाड राहायचं गावात किती लोक तोडून आपला भाजीपाला आपल्या शेतामध्ये पिकला पाहिजे. किती लागतं मी काय तो बरंच बाग आपण करायची. आता हे बघा एक मांडव करायचं बघा. एक ठिकाणी काय करायचं कारली लावायची दोडकं लावायचं. हा चाललं त्याच्यावर. आता एक उदाहरण तुम्हाला सांगते आठवलं म्हणून. जे पेठमध्ये जे त्यांनी त्या गटाने जे केलं होतं नाही का ते सगळ्या शेतकऱ्यांनी केलं ते सगळं बघा का सेंद्रिय पद्धतीने शेती. त्याच्यातनं रिपोर्टनुसार फक्त 4च शेतकरी वंचित राहिले. शेवटी त्या 4 शेतकऱ्यांना त्यांना प्रमाणपत्र मिळालंच नाही ना. आज तुमचे जर 50 शेतकरी तिथं 50 शेतकऱ्यांचा गट आहे ना. त्याच्यातनं जे करतील त्यांनाच प्रमाणपत्र मिळणार. शेतकरी असते आपलं 50 शेतकरी असते. शेतकरी जास्त शेतकऱ्याला पहिले ॲडजस्ट करून घेतले. आलूमुळेचा पाला आहे ना अद्रक कुठं आपण रस करून फवारला ना काय मिळते तरी एकदम भारी चालते. नाही ना एकदा काय पडेल ना हे बघा आता डाळीचं आता गोमूत्र आहे हे किती 1 ते 1.5 लिटर वापरायचं. किती 100 लिटरला. हा आता समजा हे डाळीचं पीठ 1 किलो. आता शेण 5 किलो. हा आणि गूळ 1 किलो आणि झाडाच्या वडाच्या झाडाखालची माती 1 किलो.
मोजणी करते काय ना थोडं पाणी टाका. पहिले काय करायचं असं करायचं बरं का असं असं नंतर परत असं उलट असं उलट डोळे काय करायचं तुम्ही द्यायला पाहिजे गावाची माणसं तुम्ही गावाची माझा बाकी सगळे येतात फक्त याच्यात काय करायचं असं धोताचं हे घ्यायचं बरं का गावताना सध्या आपलं ठिबकने सोडायचं झालं ना हे आपलं जेव्हा अमृत ठिबकने सोडायचं झालं ना तर डबल याच्यात गाळून घ्यायचं म्हणजे त्या नळ्या ब्लॉक होणार नाही असं याच्या ठिबकच्या नळ्या गाडी शेल काही वादा असलं काही एवढं काही अडचण नाही ते असेच टाकून आपण असे बरं का